जो तारीख मिळाली ना आता निशाण विजू साहेबाच्या हातात होता सुगंध होता का चालला भाटला करत महाराज मुंडान का जी कार सुखाची महादेवानं मिळाले ना जो निशाण लागली महाराजाच्या पोटी स्टेटवरच मिळाले मुलगा झाला मिळाली ते आज 7वी पिढी आपण हे जो आहे 7व्या ते 8व्या पिढीतला कान्होजी मानवजी नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि इकडे जे आहे आज आपल्या घरी जे आलेले आहे भाट आलेले आहेत, म्हणजेच पुरोहित म्हणतो किंवा वेगळं पण नाव आहे त्यांना, आपलं जे असं सांभाळतात. तर असं आहे आल्याबरोबर पाहिलं तर रेकॉर्ड वगैरे चालू होतं घरी, त्याच्यामुळं इकडे राधिका पण आहे, आई आहे. बाळाचं नाव मांडायचं आहे आज. चहा पाणी वगैरे घातलं की नाही? म्हणजे मला उशीर झालेला थोडासा, पण इकडं पहिलेच चालू होतं त्याचं पुढे वगैरे वाचणं आणि पूर्ण रेकॉर्ड आहे त्याच्याविषयी. इकडं जे आहे आपलं स्वराज झोपलेलं आहे. आणि आज जे आहे स्वराजचं नाव त्याच्यावरती चढणार आहे रेकॉर्डमध्ये, जे की जुनं रेकॉर्ड आहे, वंशान पिढ्यानपिढ्या चाललेलं, जसं कोतवाल बुकाचं नक्कलच्याही पेक्षा ज्याचं जे आहे जुनं आहे सर्व. तर असं थोडंसं पाहणार आपण नेमके काय आहे काय नाही. तर जो तारीख मिळाली ना आता निशाण विजू साहेबाच्या हातात होता सुगंध होता का चालला भाटला करत महाराज मुंडान का जी कार सुखाची महादेवानं मिळाले ना जो निशाण लागली महाराजाच्या पोटी स्टेटवरच मिळाले मुलगा झाला मिळाली त्याच्या नावाचं मिळाले दान आता अर्पण मिळाले अजून जे कार वाचू बाप्पा सुखाची राम मिळाली अजून आज दिवस म्हणणार मला इकडे आजचा की जन्मदिवस नाही बुधवार. तर एक हे झालेलं आहे, आजचा दिवस पण बुधवार आहे आणि जन्म पण बुधवार दिवसचाच आहे. हो, सुखाचे राव बापा देवानो जैसा वल्लाचा उधार मिळाली आजूबाजू इकडे निशान हरण मनानं दान करा. आता मध्ये आता दुसरा पोरगा होतो येत नाही मी भाग महाराज जमीदार का इकडे अजून सोय्यात नाव गणाकोतात नाव मिळाले ना अजून निशाणो जे कारून मिळाले अजून झालं मला लक्ष्मी माईच्या हातानं दान माई राधाच्या हातानं दान भुर्वे कंपनीमधील काय दान केलं जवाई भवानं महाराज मंडळाचा धुळीदार काय केलं सुखा झेराव मिळाले ओम नमो शिवा भगवते वासुदेवासी जम महाराज मंडळांका माय भोईकी इस्तार घोराळे साहेबाच्या हातानं दान आपण झालं आता प्रकट दान. तर असं आहे सर्व जे आहे, थोडंसं वाचन वगैरे चालू आहे. आणि मेन म्हणजे काय असते किंवा एक वेळेस सांगणार आहेत आपल्याला आपले जे महाराज आबाजी, एक वेळेस सविस्तर सांगा भाट म्हणजे काय नेमके. भाट म्हणजे हे परंपराचं वंशावळी जुन्या काळातली. आता कोणते मुलं लग्नाच्या आत मुली कोणती लग्नाच्या आत हे रेकॉर्ड राहते आपल्याशी. हां, म्हणजे लग्नाचं पण झालं आणि कुल जे आहे सर्व कोणते गोत्र कुल जे आहे सर्व गोत्र आपलं वचिष्ठ आहे, गावित्री चतुपद आहे, निशान लाल आहे, कुलदेवत आपलं रेणुका माता माऊरची तीच आहे रेणुका माता, तीच वाचन चालू. आणि असं आहे आज जे आहे थोडंसं सविस्तर वाचणार आहे. तर डबल वाचता हो, असं म्हणजे झालेलं आहे थोडंफार. ठीक आहे, सर्व जे आहे त्यातले नावं पण आलेलं असेल. कोणकोणते नाव आलेलं आहे जसं आता वाढले इकडे मुलाचं नाव मांडलं, मुलीचं सुनबाईचं मांडलं, विजयराव यांची पत्नी राधाबाई, गोरव्यांची लेकरं संतोषरावची मुलगी. लग्नाच्या वेळेस जे आहे लग्न झाल्याच्या नंतर महाराज आपल्या इथं आले होते आणि त्यावेळेस राधिकाचं नाव पण लिहिलेलं होतं, त्यांनी मांडलं होतं. आता बाळाचं नाव मांडलेलं आहे. आणि त्याच्या आधी जे आहे त्याच्या आधी आबाजीचं नाव महादेवराव गोविंदराव वराडे, म्हणजे गोविंदा आबाजीचं. त्याच्यानंतर काय एक नाव शोधायचं आम्हाला. नागोजी वराडे, श्रीमान वराडे, मानाजी वराडे, गणाजी वराडे, रघुजी वराडे, गोविंदरावजी गोविंदरावचे जे वडील इकडे रघुजी वराडे होते भाऊ दिसत नाही मला पाहिजे. हो, गोविंदराव पण तरी आहे तर खूप आहे, आणखी त्याच्यावर पण आहे. गोविंदरावच्या वरचं कोणतं आहे? हो, ते लय जुनं आहे, 1900च्या पेक्षा खाली आहे, 1800 1900. हेच आपल्याला 5 आहे, बाकी आजच्या व्हिडिओमध्ये किंवा
इकडे मानाजी वराडे, मानाजीचा इस्तार मानाजी आहे ना? कान्होजी वराडे, कान्होजीचे गोविंदराव वराडे, गोविंदराव वराडेची इकडे हे लागली खांदी. कान्होजी सर्वात, नंतर मानोजी, नंतर गोविंदराव. गोविंदराव असं आहे. म्हणजे आज 7वी पिढी आपण हे जो आहे 7व्या ते 8व्या पिढीतला कान्होजी, मानोजी, त्यानंतर गोविंदराव, हां 3, महादेव 4, त्यानंतर दिगंबर 5, आमचं 6 आणि 7वा. तर हे बरोबर 7व्या पिढीतलं आहे जे आज निघालेलं आहे बरोबर. आणि आपले जे जुने किंवा मग सर्वजण व्हिडिओ पाहत असेल नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बरेचसे आता वराठी फॅमिली पण आहे जे की व्हिडिओ पाहतात ते पण आहे, बाकीचे अदर पण आहेत. तर असं असतं सर्व. यासाठीच जे आहे भाटचे येतात आपल्या घरी महाराज, ते लिहून वगैरे घेऊन जातात. पण आज आम्हालाही पहिल्यांदा माहीत पडलं की बा गोविंदराव जे आहे तिथपर्यंत नाव माहीत होतं, म्हणजे आबाजीच्या वडिलाचं नाव माहीत होतं. पण आबाजीच्या वडिलाचंही त्याच्यापेक्षा मोठं नाव आहेत 2, ते आजपर्यंत माहीत नव्हतं. मानोजी असे 2-3 आहेत. त्यावेळेस जीच होते सर्व. म्हणजे मी थोडंसं उशिरा आलो आज आहे ना. म्हणून शांत हळूहळू आहे. काय प्रॉब्लेम, तुला ऐकायला चांगलं वाटते. असं जर उठलं ऐकलं तर ते उलट जास्त चांगलं आहे, तर करमते. हो आज झोपलेला आहे सूरज आपला. दक्षिणा बरं आधीची मागच्या वेळेसची दक्षिणा किती आहे? 2000 दिली ती मुली. एका सीट झाली ती. आता काय घेऊ पैसे ते माना तू सोन्या तोळा पोरीना पण तिकडे बोलणार दिलं. आम्ही मस्त भेटली देवाला, मस्त जिजा काढला. काय सांगा तुम्हाला, आम्ही भाड्याच्या खोलीत असत ते असंच मग काय होईल. पाय मा भाटानं सांगितलं हे असंच घर होईल तुला ती तिचं बी. मग अरे मी लेख बाळी सारखी भाटाच्या आशा जशी या पुरीच्या आशा तशी मी भाटाची धन नाही पाहत. मग तर चहा पाणी वगैरे झालेलं सध्याच. जेवण करायचं आता? नाही जेवण केलं पाहिजे ते. नाही आता जेवण नाही. आता मी दान दर्शन घेतलं का मग इथून निघतो. खरंच जुनं रे. पाण्यात भेव लागते मग काम पाणी किती झालं तिकडे. खूपच आहे पाऊस. ते नाही लाईव्ह नसते, आपला व्हिडिओ चालू असतात ब्लॉग. आणि ते जुनं आहे एकदम रेकॉर्ड आहे हे. नाही ते ओळखू येणारच नाही, कारण त्याला 100 वर्ष जास्त झालेले आहे. तुम्हाला समजत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा नेमके काय आहे काय नाही. तर मला तर नाही समजत आहे. हो ना. इकडे विस्तार लागलो वराळीच देवी. देवाजी वराळे, रावजी वराळे, गणपत वराळे, गणाजी वराळे, तिकडे कान्होजी वराळे. कान्होजी तिकडे हे आहे, हे मेन पेज आहे. खतरनाक आहे. हा सुनबाई मग मला टाईम होती रे. मला मग नाही ती रास्त काय नेऊ नाही रास्त नाही पाहिजे. झालं आता कोण आहे? मानाजी, कान्होजी, गणाजी, कान्होजी, तिकडे गोविंदरावजी, तिकडे मग संत महादेव. हे सर्व जे आमची वंशावळ आहे. आणि आज कसं आहे, वंशावळचं जुनं नावं जर आठवले खरंच असं वाटतं की वेगळं आहे सर्व. कोणते नाव आहे का आहे. आणि आपल्याला माहित नाही, यांनाच माहीत असते. तपनला गेलते तुम्ही? नाही आता जाईल ना मी तपन. आता नाथ झाली म्हणता ना, आता ते नाथचं नाव घेऊन नाथाचं लिहिलं ते दुसऱ्या मांडलं ना हे का स्वराज विजयरावजी वराळे. जन्मतारीख किती आहे? 26/11/2025 दिवस मांडला बुधवार. मा संतोषराव यांचा नातू, माडिकान भाऊचा नातू. किती भाग्यवान माणसा रे. मग तर असं बघा नातू आता आहे म्हणा तसं बरंच रेकॉर्ड जे आहे रेकॉर्ड आहे त्याच्याविषयी. आणि
पुन्हा जे आहे खरं तर तपनला असतो ठीक आहे, पण वाशिमला पण ते आलेले आहेत, हम्म. इथपर्यंत पोचलेले आपल्यापर्यंत. जातात ते कुठे एक घर असलं तरी जातात. आणि त्यामध्ये एक नाव आलं असेल आत्ता मागच्या महिन्यात, हां वेदांश आलं ना? वेदांत मांडलं ना. वेदांश म्हटलं आहे ना. हो. आता नाव सांगणार आहे तुम्हाला, त्याच्यानंतर आपण मांडू पुढच्या वेळेस आपल्या दिदीचं. मांडतो. म्हणजे मनस्वीची दिदीचं, मनस्वी आहे ना त्यामध्ये. व्हायला पोरी सुनबाई आहे ना. नाही, हा. जे दुसरे आहे तिकडचं हा मोठे तिथं दादा. नाही राहिली मांडायची त्याची. हां तिकडं मुलीचं पण राहिलेलं आहे, मनस्वीचं राव ते पण येईलच म्हणा. हो ना. नाही नाही, वेदांशच्या वेळेस गेले ना तिकडं, तेव्हा नाव मांडलं असेल ना. वेदांशच्या बाजूला स्वराज मनस्वी असेल एक. एक पोरगी राहिली मांडायची. आणखी तिकडे वंश, देवांश हो. सर्वचे सातव्या कुलातले आहेत. यांच्या रेकॉर्डनुसार सातव्या आता कुलात. इकडे भाटा लिमल्या आगली प्रकटदान काय होती मा विजयराव साहेबाच्या हातानं दान मा राधाच्या हातानं दान महाराज मुंडा नाही तर आला भाटन झाला जिवालिया डेरी भाटा खायमट घाटा नि सूर्याच्या आठवटा महाराज मुंडान का सुमीदार का जय जयकार होणं इकडे. आज म्हणल्या आगली सुखाची राव बापा देवाना महादेवरावच्या हातानं दान केलं मा ढिगाण भाऊच्या हातानं दान केलं म्हणल्या आगली. आज मा इकडे विष्णू भाऊच्या हातानं दान केलं म्हणल्या आगली. अजून जय हिस्सा वळलाचा उधार म्हणल्या आगली ना आता इकडे. तर आता शेवटी जे आहे दानावरती आलेलं काम ते येणारच आहे, ते येणारच होतं. सुरुवात झालेली होती कारण मी थोडंसं उशीर आलो. किती मांडू? 5च राहील ना. भाडा थोडा येणं जाणं कुठं राहिलं इथून मा सोन्यात तोडा. अरे नवसा धोसा करता त्याला होत नाही. आणि मा म्हणलंच होतं मा सुनबाईचं नाव म्हण मा होईल नातू झाला. अरे विठ्ठलाचे धान बावी टीव्हीवरून नातू घेऊन बस झालं आता मामायचं. आता काय करता हे घरचे तुम्ही दोघं जण बाबा. आता मी आहो तर येईन, मी गेल्यावर कोण येणार? ही आला तर ये पोरग, दुसरं कोण येणार? हा तुमचा मुलगा आहे का? हो ना. नाव काय दादा? अजय. ठीक आहे, असं आहे शेवटी तुम्हाला दिसणारच आहे धान वगैरे हवं. हो एका गिरामची किंमत करोडो रुपये भेटत नाही. बरोबर आहे ना. मग किती निघतात काय एका ग्रामची किंमत भाटायची का महाराज मंडळ काय एवढं ठेवतो का? मला 1 ग्राम सोनं घेईन म्हणलं मी. घरी गेलोच नाही. मागच झाले का महाराज मंडळ का मा इकडे वराडी साहेबाच्या दान का इकडे शान का इकडे महाराज पाया इकडे कोण भांडे देत होते, कोणी सोनं देत होते, कोणी चांदी देत होते. पण आज सोन्या चांदीचे भाव एवढे झालेले आहे की नाव घेणं खूप झालेलं आहे गरीबासारखे आपल्या सगळ्याचं. पण पहिले गाय देत होते किंवा गाय वासरू देत होते, वासरू देत होते, म्हणजे वंश खूप चालत राहील असं. आता जमाना बदललेला आहे. म्हणजे तुम्ही वकील पाहिलं का सांगू? तू सांग म्हणे आता देवानं मग सासऱ्याला नाही बोल दिलं. हो ना. काका माझी बाईच होती म्हणजे भांडवा काय पाहिजे मला वस्तू पाहिजे. वस्तू नाही म्हणे. तरी एक भांडवल दिलं 1101 बी दिला. मग मी आता मी चाललो का जवायच्या आपण घरी. वापस नाही केलं ना. हे काय सुटलं का म्हणजे 4 खेप तर मला या झालं माझ्या कुठं आलं पुसत हे वाशी. तुम्हाला दिवस दिला होता आपण 25 तारखेच्या नंतर या म्हटलं. बाळ आपलं जे आहे ते घेऊन जाईल. किती तारखेला आलो आपण? 2 दिवस आधी 20 तारखेला लग्न झालं, 22 तारखेला आलो. हां 22 तारखेला आलो. त्याला बरोबर 25 तारखेला म्हटलं होतं. आजची तारीख किती आहे? आजची तारीख 25 25 आहे. बरोबर आले ते 25 तारखेला. गोरे साहेबांना नाही बोलते चिकटे झाले मुके बसले महाराज म्हणतात तसेच मला जबान सोन्याची राहू दे. ठीक आहे. आता एवढेच आहे. आता बरोबर आहे. आता जाऊ चिकटी किट्टी काही नाही होत. हे करतात हे वराळे बापा 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 झाले. काय करू? तुला नाही सध्या. 5 जणांची जबान महिन्याच्या होती. सुरुवातीला तर यायचं होतं, महिन्याच्या शेवटी आले. पुढच्या वाटे जास्त
आता नाही, आता हिच्या पुढे पोरगी तरी माझ्या भाटाची अशा वाचलो तर मी नाव म्हणाले आज उदान केली मिळाली आज विग्रह आणि माझी साहेबाच्या हातानं इकडे कोरे कार्य दिले 2001 दिला मिळाली भाटा चिकटपणा कराव नाही महाराज मंडळ का इकडे निशाण लागले आज नाटक दिली दक्षिणाच्या मिळाली आता इकडे जुग्या तो देवा इकडे पगार नाही झाली म्हणते मागावली हो दक्षिण मांडली हातानं 2000 जास्त नाही मांडत नाही मारली पण दिली मिळाली ना आता निशाण लागले का वाचू बाप्पा सुखाची राव काय लागले आजू इकडे आजू सोन्याची जबानच राहिली माझी भाटाची महाराज मंडळांचा जमीदार काय मी म्हणलं रे मला देवा पोरगा होऊ दे आणि मला भाटाला भेटू दे अशा ना होती मा सुनबाईच्या माही ना बोल दिलं म्हटलं बाळा पोरात नोकरी लागली म्हणे 5,000 माझं देतो फक्त हातापास सुख राहा आणि मला भाटाला भेटा पुन्हा तुम्ही आज लागले गेली दक्षिणा लागली ना शांत लागली माई विजयरावच्या हातानं दान माईच्या हातानं दान का सावड्याची लेपाड लागली ज्या नाम लागली ना तू ही ग्राणी लागली ना तू वाचू बाप्पा सुखाची राम लागली का मंड्यान का लुटी राखे 2000 ठेवा भाडे निघतो पोरगी का झाली हिच्या पण पोरगी सुद्धा पाहिजे काय म्हणलं तुम्ही पोरीचंच नाव वाढी हो झालं ना भाटाच्या आशा हो इथे दुसरे घर जाता बा दुसरं घर वळायचं मग घेतो तुम्ही लक्षी मग तुमचा आधी कोण रेकॉर्ड मग हा आधीचं रेकॉर्ड पहिले मा बाप घेत जाय ना पहिले मा बाप पहिले मा आजा गेला मा बाप गेला आता मी गेलो का येऊ आईला बोलतो सुनबाई आता मी नोकरी लागू द्या भाव आहे मग का कसं घेतो मग नाही सोड नाही लागतो मग नाही पोरगा मला हुशार आहे तो मेवला ते नंबर हुशार आहे जेवण केलं असतं नाही बा नेमकं ते जेवण केलं इकडे आलो मी याचं दर्शन राहिले बाबू झपेल आहे नाही तर दर्शन झाले असते पण हो हो डेली रुटीन असते थोडंसं जे आहे आता तुम्हाला नवीन वाटलं असेल असं चढ म्हणलं काय हे सोडली का हा वयाच्या मग काय आता हे पोरं येतात ना एकच पोरं नाही लोक आता तिकडचे गाव घेते ना नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वणी कोरोडा मूळ भद्रावती हैरी जरासा लंबा प्रवास आहे हो येतो बा हो ना वातावरण खूप चल काल 3 दिवस झाले आता 3-4 दिवस झाले आज मध्ये चालू आहे